आवाज जोरात काढा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण औद्योगिक भागात महाळुंगे येथील स्मशानभूमीच्या परिसरात झालेल्या वादातून एकावर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना गुरुवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली आहे. तातडीने रुग्णवाहिका चालकांनी संबंधित अत्यंत गंभीर जखमी अवस्थेतील तरुणास चाकणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पिंपरी चिंचवड भागात नेण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांनी दिल्या. रुग्णवाहिकेतून तत्काळ त्याला पिंपरी चिंचवड भागात हलवण्यात आलं आहे. याबाबतची अधिक माहिती रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाकडून मिळू शकली नाही. चाकणजवळ आळंदी फाटा या ठिकाणी तडीपार आरोपीला ताब्यात घेऊन घरफोडीचे 5 आणि वाहन चोरीचा 1 असे 6 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. आरोपीकडून 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अभिजित सुभाष रॉय, वय वर्ष 25, राहणार चिखले असे ताब्यात घेतलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्यांची गोपनीय बातमी प्राप्त करत होते. तेव्हा बातमीदारांकडून एक तडीपार आरोपी चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आळंदी फाटा, चाकण, तालुका खेड या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक चोरीची मोटरसायकल व चोरीचे मोबाईल फोन आढळून आला. या आरोपीकडे चौकशी केली असता त्याने घरफोडीचे 5 गुन्हे केल्याचे तसेच वाहन चोरीचा 1 गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. खरपुडी खुर्द, तालुका खेड येथील शेतकऱ्यांचे भीमा नदी काठावरील रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांचे कृषीपंप चोरून नेले. गेल्या काही महिन्यापासून राजगुरुनगर शहरात व ग्रामीण भागात चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, शेतकऱ्यांचे कृषीपंप आदी चोरी जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश येत असल्याचं चित्र दिसत आहे. शेतकरी हतबल झाला आहे. खरपुडी खुर्द या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कृषीपंपावर डल्ला मारला. चोरट्यांनी विद्युत पंपाचे पाईप कापून केबल तोडून नासधूस केले. 4 कृषीपंप चोरून नेण्यासाठी खोलून ठेवले. मात्र ग्रामस्थांची चाहूल लागता चोरट्यांनी टेम्पो भरलेला एक कृषीपंप चोरून नेला. खेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. गाव खरपुडी खुर्द या ठिकाणी रात्रीच्या 4-5 मोटारी चोरीला गेलेल्या आहे. 2-3 खोलून ठेवलेल्या आहे आणि सोनू शंकर गाडे, माजी उपसरपंच यांची मोटार चोरून नेलेली आहे आणि बाकीच्या 2-3 मोटारी रात्री या ठिकाणी खोलून ठेवण्यात आलेल्या आहेत. आम्ही सकाळी 5 वाजता या ठिकाणी आले असता आम्हाला निदर्शनात आले एक मोटार चोरीला गेली आणि 2-3 मोटारी या ठिकाणी खोलून ठेवलेल्या आहेत आणि रोडच्या कडेला ते नेण्याच्या तयारीत असताना अचानकपणे त्यांना कोणीतरी येताना दिसल्यामुळं ते पसार झाले. विधानसभेच्या निकालानंतर आता खेड तालुक्यातील राजकीय नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजगुरुनगर आणि चाकण नगरपालिकांवर मागील सुमारे 5 वर्षांपासून प्रशासक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त होऊन 2.5 वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. 20 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि त्यापाठोपाठ आता आळंदी नगरपालिकांचा कालावधी संपला. तेव्हापासून खेड तालुक्यात जुन्या पद्धतीने 7 गट आणि 14 गण तर राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी नगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. आळंदी ते देहू या तीर्थक्षेत्रांच्या पुण्यभूमीमधून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात गेल्या 15 दिवसांपासून मोशी चिंबळी हद्दीतील केटी बंधाऱ्याजवळ पांढरा शुभ्र फेस निर्माण झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा, लसूण इत्यादी पिकांवर याचा परिणाम होऊन उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाले आहेत. मागील काही काळात खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, लूटमार, गंभीर मारामाऱ्या अशा विविध गुन्ह्यांमध्ये अडकत असलेले बहुतांश आरोपी तरुण युवक आणि अल्पवयीन असल्याचं दिसून येत आहे. ऐन तारुण्यात गुन्ह्यात अडकल्यानं लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ज्या वयात कॉलेजच्या दिशेनं पाऊल पडायला हवं होतं त्या वयात तुरुंगाच्या वाटेवर पडत आहे. चाकणमध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात गुन्हा, अटक, सुटका अशा दृष्ट चक्रात अडकलेल्या बाल गुन्हेगारांची संख्या धक्कादायकरित्या वाढली जाते. त्यातच आता औद्योगिकरणानं या भागात असलेल्या लोकसंख्येच्या लोंढ्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुन्हेगारांचा वावर आणि घातक शस्त्रांचा पुरवठा वाढला. 2018 मध्ये चाकणमध्ये झालेल्या एका खुनाच्या घटनेनंतर घडलेल्या वेगवेगळ्या घटनांनी हा विषय समोर आलाय. काही महिन्यांपूर्वी जुन्या भांडणाच्या कारणावरून 2 अल्पवयीन तरुणांनी एकाची हत्या केल्याची घटना चाकण येथील चाकण सौंदर्य सोसायटीच्या जवळील भागात मध्यरात्री घडली होती. पहाटे हा प्रकार सोशलच्या माध्यमातून समोर आला. धक्कादायक म्हणजे हा निर्गुण प्रकार करणाऱ्यांनी हत्येचा आणि त्यानंतर हत्येची माहिती देणारा व्हिडिओ काढून
सोशल माध्यमात आणि स्टेटसवर सुद्धा ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला। मागील 10 वर्षात अशा अनेक घटना सातत्याने समोर आल्यात। 2018 मध्ये चाकण येथील एका विद्यालयात इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून आणि त्याच्या 17 वर्षीय मित्रावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे सोशल माध्यमावर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस होते। शाळकरी विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणात सुद्धा सर्व आरोपी 18 ते 25 वयोगटातील होते। त्यानंतर या भागात एका पाठोपाठ एक अशा अनेक घटना घडल्या। गुन्हेगारीच्या मागील 10 वर्षातील क्रौर्य इतिहासावर जर आपण नजर टाकली तर चाकणची बाल गुन्हेगारी मागील काळात वाढत गेल्याचं दिसून येत आहे। प्रशांत बिरदवडे वय वर्ष 19, अनिकेत शिंदे वय वर्ष 16 याचा खून, त्याआधी मुटकेवाडीतील रोहन भुरू खून, म्हाळुंगेतील संतोष वाळके, त्यानंतरचा हर्षल बोराडे खून, त्याचप्रमाणे अन्यत्र युवकांकडून झालेला खून आणि खुनाचा प्रयत्नाच्या घटना, अल्पवयीन युवकांकडून लूटमारीच्या घटना, एकमेकांचा सूड उगवण्यासाठी घातक शस्त्रांसह पकडलेल्या युवकांच्या टोळ्या, प्रचंड वाढलेलं पिस्तूल कल्चर, हे सगळे प्रकार धक्कादायक आहेत। 16 ते 18 वयोगटातील युवक आणि अल्पवयीन गुन्हेगारीकडे आकृष्ट होण्यासाठी दबदबा, सूड घेणे, क्षणिक राग, कुख्यात होणं, हलाखीची परिस्थिती आणि स्वतःचं किंवा आपल्या युवकांच्या गटाचं वर्चस्व निर्माण करण्याच्या ईर्ष्येतून खून, खुनाचा प्रयत्न, 2 गटांमधील संघर्ष असे अनेक प्रकार घडू लागले। काही अल्पवयीन गुन्हेगारांना कायद्याची मर्यादा माहीत असल्यानं अशा बाल गुन्ह्यांचं प्रमाण चाकण परिसरात वाढत असल्याचं दिसून येत आहे। काही अल्पवयीन गुन्हेगारांना कायद्याची मर्यादा माहीत नसल्यानं अशा बाल गुन्ह्यांचे प्रमाण चाकण परिसरात वाढत असल्याचंही दिसून येत आहे। अल्पवयीन युवकांच्या टोळ्या अत्यंत गंभीर गुन्हेगारीकडे जात असतानाच त्यांना वेळीच पायबंद घालण्याचे दिव्य पोलीस प्रशासनाच्या समोर आहे। प्रत्यक्षात चाकणसारख्या औद्योगिक भागात आल्यानंतर अनेक प्रशासनातील मंडळींचे वेगळ्याच कामात अधिक लक्ष आहे असं दिसून येत आहे। धक्कादायक म्हणजे यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांना अवैध धंदे चालकांच्या अर्थपूर्ण पाठबळ मिळत असून काही गुन्हेगारांना चक्क छुपा आश्रय सुद्धा मिळतोय, असा गंभीर आरोप आता होऊ लागलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्याने खेड पंचायत समितीच्या मार्फत खालुंब्रे ग्रामपंचायतवर गेल्या 9 महिन्यांपासून श्री S.S. साळुंके विस्तार अधिकारी, पंचायत तथा प्रशासक आहेत। योगायोग म्हणजे सलग 9 वर्षे ग्रामसेवक देविदास आतार हे आहेत। त्यांच्या कार्यकाळात तर वर्षाला 6 कोटी उत्पन्न असणारी ग्रामपंचायत प्रचंड समस्यांनी ग्रासलेली आणि दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। गावाच्या चालू पाणीपुरवठा योजनेचा सुद्धा बट्ट्याबोळ झाल्याचं दिसून येत आहे। ज्या विहिरीतून पाणीपुरवठा होतो त्या विहिरीत जलपर्णी झाली आहे। त्यात व इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर सांडपाणी जात असल्यानं जलपर्णी झाल्याचं स्थानिक सांगत आहेत। येथील ठाकर वस्तीमध्ये कॉलरा व टायफॉइड सारख्या आजारांनी अनेक जण आजारी आहेत। ढिम्म प्रशासनाला याकडे लक्ष देण्याची वेळ नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे। तुळशी विवाह सण झाल्यानंतर लग्नसराईची धामधूम तसेच यात्रोत्सव सुरू झाले। बहुतांश ठिकाणी पारंपरिक पद्धतीने वाजंत्री मंडळींना बोलावत असल्याचं दिसून येत आहे। तुळशी विवाह सोहळा पार पडल्यानंतर ग्रामीण भागात लग्नसराई तसेच यात्रांचा हंगाम धडाक्यात सुरू झाला आहे। पोलीस प्रशासनाने डिजिटल साऊंड सिस्टीमवर निर्बंध घातल्यामुळे पारंपरिक वाजंत्री मंडळींना लग्नसराईच्या काळात मोठी मागणी असल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणी नदी व घाट स्वच्छता अभियान राबवण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार खेड तालुका यांच्या वतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पुण्याच्या वर्तुळाकार मार्गासाठी रिंग रोड पूर्व आणि पश्चिम भागातील 200 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन बाकी असून त्यासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे। येत्या रविवारपर्यंत 15 डिसेंबर जमीन मालकांनी संमतीने जागा दिल्यास त्यांना 25% मोबदला दिला जाणार असून त्यानंतर सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे। पुणे रिंग रोडच्या प्रलंबित भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बुधवारी बैठक घेतली। त्यावेळी भूसंपादन समन्वयक कल्याण पांढरे तसेच विविध ठिकाणचे भूसंपादन अधिकारी उपस्थित होते। रिंग रोडसाठी सुमारे 90% भूसंपादन पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला। रिंग रोडसाठी 1740 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। त्यापैकी पूर्व भागात 47 गावांमधून 858.96 हेक्टर तर पश्चिम भागातील 36 गावातील 644.11 हेक्टर क्षेत्र संपादन करण्याचे उद्दिष्ट होते। सुमारे 1300 हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे।
पूर्व भागातील 143 आणि पश्चिम भागातील 63 हेक्टर म्हणजेच एकूण 206 हेक्टर क्षेत्राचे संपादन अद्यापही बाकी आहे. भूसंपादन झालेल्या क्षेत्राचे निवाडे करण्याची प्रक्रियाही जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आल्याची माहिती भूसंपादन समन्वयक कल्याण पांढरे यांनी दिली. पूर्व भागातील पुरंदर, भोर, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील तसेच पश्चिम भागातील खेड आणि मावळ या 2 तालुक्यातील काही क्षेत्राचे संपादन करणे बाकी आहे. त्या संदर्भात येत्या 15 डिसेंबरपर्यंत होणारे भूसंपादन संमतीने झाल्यास 25% मोबदला दिला जाणार आहे. त्यानंतर होणारे भूसंपादन हे सक्तीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सक्तीच्या भूसंपादनात 4 पटीने मोबदला देण्यात येणार आहे. त्या संदर्भात तालुका भूसंपादन अधिकाऱ्यांना त्याची स्पष्ट सूचना बैठकीत करण्यात आली. भोसे गावचे सयाजी बबन कुटे यांची भोसे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना, तोडफोड केल्याने खेड तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. देशद्रोह कृत्य केल्याचा आरोप करत देशद्रोही दत्ता सोपान पवार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार खेड कार्यालय यांना निवेदन देण्यात आले. विद्यानिकेतन शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा. विद्यानिकेतन स्कूल राक्षेवाडी चाकण या प्रशालेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. क्रीडा महोत्सव विद्यालयाच्या प्रांगणामध्ये घेण्यात आला. चाकण आंबेठाण रस्त्यावर दररोज मोठी वाहतूक कोंडी आणि किरकोळ ते प्राणघातक अपघात होत आहेत. या भागातून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याची मागणी स्थानिक कार्यकर्ते करत आहेत. चाकण आंबेठाण रोडची वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यासाठी रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत या रस्त्यावर 25 ते 30 निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावलेला आहे आणि या रस्त्याचे प्रश्न खरं तर राजकीय उदासीनतेमुळे पूर्ण होत नाहीये ही नागरिकांची भावना झालेली आहे. येत्या काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं करणं गरजेचे आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.